नमस्कार. गुड मॉर्निंग. मी सचिन कासा, सका म्हणजे सकारात्मक, सर्टिफाईड वेलनेस कोच अँड फाउंडर ऑफ कासा वेलनेस, ऑनलाईन स्वराज्य सारथी. दिवसाची सुरुवात खूपच जबरदस्त सकारात्मक पद्धतीने झालेली आहे आणि आता आपण आपल्या सर्वात मौल्यवान म्हणजे आपल्या शरीरासाठी व्यायाम करणार आहोत. आणि हा व्यायाम अतिशय सिंपल असणार आहे आणि लो इंटेन्स असणार आहे. तुम्हाला फक्त बघायचं आहे की या व्यायामामध्ये तुमच्या बॉडीचा कम्फर्ट काय आहे, कसं इझिली करू शकताय. तुम्ही तुमच्यासोबत पाणी घेऊ शकताय, कारण हायड्रेशन खूप इम्पॉर्टंट आहे. आपण डोक्यापासून ते पायापर्यंत पूर्ण वॉर्मअप आणि फ्लेक्झिबिलिटीसाठी वर्कआउट करणार आहोत. सो एका कम्फर्टेबल अटायरमध्ये, म्हणजे तुमचे अटायर ते पण कम्फर्टेबल असणं गरजेचं आहे. आणि तुमच्या बॉडीला जर तुम्हाला काही फिजिकल चॅलेंज असेल तर तुमच्या डॉक्टर किंवा फिजिशियनला कन्सल्ट करूनच हा वर्कआउट करणं गरजेचं आहे. तरी बेसिक सिंपल वर्कआउट असेल तर आपण वर्कआउटला सुरुवात करूया. सो असे हात सरळ करायचे आहेत आणि होल्ड करायचा आहे. हा जो स्ट्रेच आहे तो फील करा आणि आपण नेक रोटेशन पासून सुरुवात करणार आहोत. हाताला याच पोझिशन मध्ये होल्ड करून ठेवायचा आहे. सो नेक अप अँड डाऊन 10 काउंट आपण करणार आहोत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. Reverse. 10 9 8 7 6 5 4 3 2 1 and change. दोन वर्कआउटच्या मध्ये तुम्ही थोडासा एक 10 सेकंडचा गॅप घेऊ शकताय. म्हणजे सेकंड वर्कआउट, नेक रोटेशन साइड टू साइड. 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. रिलॅक्स. तुम्हाला हाताला स्ट्रेस फील होत असेल, होल्ड करा आणि आपण हात रोटेट करणार आहोत क्लॉकवाइज and anti-clockwise. 10 count. So start. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. Reverse. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. अगेन हात सरळ करून 10 काउंट अपवर्ड अँड डाउनवर्ड डायरेक्शन मध्ये आपण हात रोटेट करणार आहोत. लाईक 1 2 3 4 5 6 7 8 9 10. Change the direction. Upward side. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. Change the direction. Forward side. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. Change the direction. Backward side. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. होल्ड. या पोझिशन मध्ये होल्ड करायचं आहे. नक्की तुमच्या हाताला एकदम ताण येत असेल आणि याने तुमचा चांगला अनुभव येणार आहे. सो 10 काउंट होल्ड करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ग्रेट. रिलॅक्स.
10 सेकंड गॅप. आता आपण शोल्डर रोटेट करणार आहोत. तर हात जसे शोल्डर जवळ आणि पूर्ण रोटेशन आपण करणार आहोत बॅकवर्ड साइड आणि फ्रंट साइड. सो सुरुवातीला बघून घ्या अशा पद्धतीनं पूर्ण कानाला टच करून असं कंप्लीट रोटेशन करणार आहोत. 10 काउंट बॅकवर्ड साइड आणि नंतर मग आपण फ्रंट साइड फॉरवर्ड साइड. सो स्टार्ट. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. Reverse. 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. Great. तुम्ही एन्जॉय करायचा हा वर्कआउट, कारण तुमचा माइंडसेट खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही यावेळी पॉझिटिव्ह फील करताय आणि हॅपीली तुम्ही हा वर्कआउट करताय, तर त्याचा जास्त चांगला इम्पॅक्ट होऊ शकतो. आणि वर्कआउट करताना तुम्ही शूज घालू शकताय जर जम्पिंग वगैरे करणार असाल तर. आज आपण जम्पिंग नाही करणार, हा वर्कआउट आपण सिंपल जो सर्वजण करू शकते अशा पद्धतीने करतोय. मी मॉडिफाईड स्टेप दाखवणार आहे. ज्यांना जम्पिंग पॉसिबल आहे त्याच्यासाठी पण मी सांगणार आहे कसं करायचं. सो याची इंटेन्सिटी वाढवून तुम्ही मेन वर्कआउट करू शकताय. हा वर्कआउट जो आहे एवढाच वर्कआउट जर तुम्ही सातत्याने करताय तरी सुद्धा तुम्हाला तुमच्या आरोग्यामध्ये खूप चांगली सुधारणा झालेली दिसेल. सो आता आपण नेक फोल्ड करणार आहे अपवर्ड डायरेक्शन असं स्ट्रेच करून. 10 काउंट. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. downward direction fold. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. Great. So again हाथ असे धरून रोटेशन्स करायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. तर एक हात पाठीमागे घेऊन त्या हाताची दिशा वरच्या बाजूला आणि एका साईडला बेंड व्हायचंय आणि होल्ड करायचंय. 10 काउंट. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. Repeat with other hand. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. चेंज. आता सेम एक्सरसाइज आपण 10 काउंट करणार आहे अल्टरनेट हँडनी. सर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 9 8 7 6 5 4 3 2 1. रिलॅक्स. आता आपण फ्रंट साइड बेंड करून हाताला पुढे असे स्ट्रेच करायचं आणि होल्ड करायचं. 10 काउंट. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. सेम पोझिशन मध्ये हात पाठीमागं होल्ड. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ग्रेट. सेम पाठीमागच्या साईडला बेंड व्हायचंय.
hold 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ग्रेट. आता आपण हिप रोटेशन करणार आहे. 10 काउंट बघूया. 1 2 या प्रकारे 10 कर्व बोथ डायरेक्शनला आपण करणार आहोत. सो स्टार्ट. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. Reverse. 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. Right. So आता आपण एक पायाचा वरती उचलून फोल्ड करणार आहोत आणि सायमल्टेनियसली अँकल रोटेशन करणार आहोत. 10 काउंट. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. Reverse direction. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. सेम दुसऱ्या पायाने रिपीट करायचं आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. Reverse. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. Same leg up and down 10 count. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. Repeat with other leg. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. पायामध्ये थोडं अंतर घेऊन अल्टरनेट तो टच करणार आहे आपण. 1 2 हात सेट करून अशा पद्धतीनं 20 काउंट करणार आहोत आपण. सो स्टार्ट. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 9 8 7 6 5 4 3 2 1. Relax. प्रोसेस मार्चिंग. आय होप तुमची बॉडी वॉर्म झाली असेल आणि काही मेन वर्कआउटचे काही स्टेप्स आपण करणार आहोत आणि त्याची इंटेन्सिटी तुमच्या वेळेनुसार तुमच्या बॉडीच्या कॅपॅसिटीनुसार तुम्ही करू शकताय. असे काही वर्कआउट्स आहेत. हाय हँड रोटेशन करू शकताय सर मार्चिंग करता करता. एक सगळ्यात महत्त्वाचा जो वर्कआउट आहे स्क्वॉट्स, पण बऱ्याचदा हा चुकीच्या पद्धतीने केला जातो. त्यामुळे पहिल्यांदा एक करेक्ट मेथड समजून घ्या. तुमच्या पायामध्ये तुमच्या शोल्डर एवढं अंतर असायला हवं आणि या दिशेने दाखवतो. तुम्हाला पाठीमागं बसायचं आहे. बऱ्याचदा असं केलं जातं तुमचा गुडघे जे आहे ते तुमच्या पायाच्या पुढे जायला नाही पाहिजे. ते पाठीमागं असतील आणि तुम्ही पाठीमागं थोडं बसू शकता, स्ट्रेट होऊ शकता. अशा पद्धतीने तुम्हाला स्ट्रेट असे स्क्वॉट्स करायचे. आपण 10 करणार आहोत आणि 10 काउंट होल्ड करणार. सो स्टार्ट. 1 2
3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. Hold for 10 count. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. आता आपण हे फक्त 10 काउंट करत आहोत वेळेअभावी किंवा आपण फक्त बेसिक करतोय म्हणून. याला तुम्ही रिपिटेशन्स वाढवू शकता जसं तुमच्याकडे वेळ आहे जशी तुमची बॉडीची क्षमता आहे. आता आपण लंजेस करणार आहोत फॉरवर्ड अँड बॅकवर्ड. अगेन तुम्हाला लक्षात घ्यायचंय तुमचा जो पाय आहे हा गुडघा जो आहे पायाच्या पुढे गेला नाही. अशा आपण 10 काउंट अल्टरनेट ले करणार आहोत हात कमरेवरती. तो स्टार्ट. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. रिलॅक्स. आता आपण जम्पिंगचे काही मॉडिफाईड स्टेप बघणार आहोत. त्यांना जम्पिंग पॉसिबल आहे, जम्पिंग करू शकताय या पद्धतीनं, त्यानंतर या पद्धतीनं आणि चपटी काउंट करू शकताय. पण याच्या मॉडिफाईड स्टेप मी सांगतोय कारण ज्यांचं वजन जास्त आहे 10 किलो 15 किलो एक्सेस वजन आहे त्याचं 4 पट प्रेशर म्हणजे 10 किलो असतं 40 किलोचं प्रेशर गुडघ्यांवरती येतं. त्यामुळे त्यांना ते रिकमेंडेड नाही आहे. म्हणून बेसिक मॉडिफाईड स्टेप दाखवतो ज्या की अशा असतील फक्त सिंपल. सुरुवात तुम्ही अशी करू शकता, नंतर नंतर इंटेन्सिटी वाढवू शकता. सो स्टार्ट. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. I need 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. आता आपण हँड वॉक करणार आहोत. सूर्यनमस्कार सारखंच पण याच्यामध्ये तुमचा हाताचा पण व्यायाम होणार आहे. सुद्धा बघून घ्या. एक स्टेप आणि त्या 10 स्टेप्स आपण करणार आहोत. 1 या पोझिशनला होल्ड करायचं आहे. 2 जर तुम्हाला पॉसिबल असेल तर एक पुशअप करू शकता आणि आधी हँड वॉक करत उभे राहायचं. असं 10 करायचंय. सो स्टार्ट. 1, जर तुम्हाला पुशअप जमत नसेल तर इथं 2, 3, 4, 5,
6, 7, 8, last two, 9, last one, 10. आपण फ्लोअरवरचा देखील असाच वर्कआउट पुढच्या भागामध्ये करणार आहोत. वर्कआउट मध्ये वॉर्मअप जितकं महत्वाचं असते म्हणजे शरीराला रेडी करणं वर्कआउट साठी, तितकंच कूल डाऊन महत्वाचं असते. काही कूल डाऊनच्या स्टेप्स मी सांगणार आहे, नंतर आपण थांबणार आहोत. स्ट्रेच करून बेंड, होल्ड, 1, 2, 3, 4, 5, 6, 1, 2, 3, 4, 5, 6, 1, 2, 3, 4, 5, 6, 1, 2, 3, 4, 5, 6, 1, 2, 3, 4, 5, 6, 1, 2, 3, 4, 5, 6, 1, 2, 3, 4, 5, 6. कूल डाऊन म्हणजे शरीराला ग्रॅटिट्यूड देणे. यावेळी तुम्हाला लक्षात घ्यायचंय, पाय तर मधोमध ठेवायचा नाहीये, आयदर खाली किंवा वरती, नाही तर मग इंजुरी होऊ शकते. आणि होल्ड करा. 1, 2, 3, 4, 5, 6. 1, 2, 3, 4, 5, 6. Balance. 1, 2, 3, 4, 5, 6. 1, 2, 3, 4, 5, 6. त्यानंतर थोडा वेळ प्लॅन करू शकताय. प्लॅन करताना अगेन तुम्हाला बॉडीला जमिनीच्या पॅनलवर ठेवायचं आहे या पद्धतीनं, आणि 10 काउंट होल्ड करू शकताय. 10 काउंट, 20 काउंट, 100 काउंट, जसं तुम्हाला कन्व्हिनियंट आहे. आपण आता फक्त 30 काउंट करणार आहोत. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 13. Great. So great. I hope तुम्ही हा वर्कआउट एन्जॉय केलाय आणि डेफिनेटली याचा तुम्हाला फायदा होईल. थँक्यू सो मच. स्वस्थ राहा, आनंदी राहा आणि सकारात्मक राहा.